पेट्रोल फुल पहिले वो यार वो पाणी पोहोचले ना यार. शेटने डायरेक्ट पार्लेजी बिस्किट पुडा काढलेला आहे. गर्लफ्रेंड को बोल रहा है तू बोलेगी या ना बोलेगी बोल, नहीं तो मैं यहाँ से कूद दूं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आता वाजलेत सकाळचे 5 आणि आपण निघालोय आपल्या घरी म्हणजे गावाकडे. सो मग गाडी स्टार्ट केली आहे, सामान वगैरे सगळं लोड केलं आहे, गोप्रो सेट केलं आहे. आता आपल्याला एक सोबत भेटणार आहे, म्हणजे ते आमचे मेवणे भिवंडी बायपासला तर निघालेत. आपण पण निघूया, गाडीत पेट्रोल फुल करूया आणि मग निघूया. म्हणजे गाडीत पेट्रोल आहे तसं, रेंज दाखवत आहे 200 किलोमीटरची. आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे ना, मग टोटल किलोमीटर काहीतरी 280 किलोमीटर आहे. तर मग गाडीचं पेट्रोल फुल करूया आणि मग निघूया. पेट्रोल फुल पहिले वो यार वो पानी पहुँचले ना यार. कुछ है क्या कपड़ा? वो अंदर पानी नहीं है ना? पानी नहीं है, थोड़ा भी नहीं है, वो खाली लगा है. अच्छा ठीक है, वो फुल कर देना. हीरो भाई ठीक है. यूपीआई चलेगा, कोई बात नहीं. हो गया. ओके. थैंक यू. घोडबंदर रोड तर खाली भेटला आहे, पण पावसाने असा मस्त जोर धरलाय ना तर बस. आता ठाणे क्रॉस केलंय आणि समोर आलोय. एक 20 मिनटं अजून दाखवतोय भिवंडी बायपासला, जिथं आपल्याला मयूरला घ्यायचं आहे. कावाचा फोन करतोय मी तुला, तुला फोन लागा ना. काय व्हायना काय माहिती कसं काय झालं. मयूर शेट आलेले आहेत आपले. हाय बोला मयूर शेट. हाय. आणि बेल्ट लावा. तू तर मोबाईल घेतला ना नवीन? घेतला ना, काय झालं काय माहिती त्याला यार. कोणता मोबाईल घेतला? आयफोनच घेतलाय. मग आयफोन मध्ये हे लागा ना, फोनच लागा ना. नेटवर्क गेला आता. नेटवर्क तर माझं पण आता गेलो होतं. हो ना. पण मला एक सांगा, आता आपल्याला नाश्ता कुठं भेटेल? चहा तरी पिऊया यार. इथंच भेटेल ना. इथंच पिऊया चहा. हो ना. अमृतुल्य बंद आहे का? चालू. हो याला काय झालं सांगा राव मला. थांब 2 मिनिटं. ठीक आहे. तुला फालतू गाडी चालू इथं बरं झालं, गाडी दिसती. अरे मी वेळेचा फोन लावतोय तुला, लय वेळेचा. म्हणजे तो मेसेज आला तेव्हा तर मित्रांनो, आपण समृद्धी महामार्गाला लागलेलो आहे.
कधीच नाही आहे समोर, त्याच्यामुळे speed नाही. म्हणून तर एका लेनवर होता. हा 100चा आहे, हा 80चा आहे. 80 चा आहे. काहीच दिसत नाही मला. काय चहा प्यायला म्हणे दाजी म्हणे पैसे नाही भाऊ, चहा तुम्हीच पाजा म्हणे मला. आता काय करणार आहे गरीबीला काय बोलायचं, खर्च तर खर्च नाही आणि काय बोलायचं भाऊ. जाऊ दे आता, काय जे आहे ते बरं आहे. कुठे आहे भाई नाश्त्याला? हॉटेल कुठे? मित्रांनो आपण इथे नाश्ता करायला थांबलोय. बघूया काय भेटतं. नाश्ता काही भेटलं नाही कारणास्तव मयूर शेटने डायरेक्ट पार्लेजी बिस्किट पुडा काढलेला आहे आणि आपण इथे चहा घेतलेला आहे. नाव मोठे लक्षण खोटे. नाश्त्याला काय नाश्त्याला लागेल अर्धा तास. जाऊ द्या करा, नाश्ता करतो आम्ही. चला बाय बाय. ए दे इकडे ते सुकले काय? पार्लेजी आणि चहा. अशा प्रकारे आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे. एक नंबर मिसळीचं काम चालू आहे. शेटनी काय आपल्याला समृद्धीला काय नाश्ता दिला नाही, मग डायरेक्ट शिर्डीत येऊन थांबलो. आपली गाडी नाश्ता, त्याला आता आम्ही नाश्ता करतो. मित्रांनो आपण शिर्डी क्रॉस करून राहत्यात आलोय आता आणि मयूरला सोडलंय. आता आपण शिवानीला घ्यायला चाललोय, म्हणजे आमच्या सरकारांना घ्यायला चाललोय. इथून एक 25-30 किलोमीटर आहे. सरकारांना घेणार आणि मग आपण आपल्या घरी जाणार, ते आपल्या गावी जाणार. एकंदरीत प्रवास ठीक होता. यावेळेस खूपच टंगळमंगळ केली. नॉर्मली एकदा समृद्धीला लागल्यानंतर समृद्धीच्या बाहेरच पडत असतो आपण डायरेक्ट, पण यावेळेस फोटो काढले आणि पाऊस पण भरपूर होता. सो गाडी काय तेवढ्या स्पीडमध्ये चालवायला भेटलीच नाही. तरी पण आपण 110 नाही म्हणा, 80-90च्या क्रूज कंट्रोल लावून आणली गाडी. आपण खेचली. नंतर तर जसं इगतपुरी क्रॉस केलं त्याच्यानंतर पाऊस तर भेटलाच नाही. मग पुन्हा एकदा आपण 110-120ने आलेलो आहे. आता स्पीड कमी होता आणि भरपूर वेळा ब्रेक मारायला लागलं, कारण की पाऊस खूपच जास्त होता. विजिबिलिटी पूर्ण कमी होती, त्याच्यामुळे ॲव्हरेज आपलं काही वाढलं नाही. आता 16.1चं ॲव्हरेज दाखवते. आणि आता इथून पुढं तर चान्सच नाही, कारण की पूर्ण ट्रॅफिक असणार आणि खड्डे असणार. त्याच्यात नगर मनमाड रोडची अवस्था तर साऱ्या दुनियाला माहिती कशी. असो, एकंदरीत मस्त झाली ट्रिप आपली, म्हणजे अजून चालूच आहे आपली ट्रिप. आणि आता आपण घरी पोहोचल्यानंतर बघूया. घरी यायचं कारण हे की आपल्या म्हणजे माझ्या बहिणीला मुलगा झाला. आता आपण मामा झालेलो आहे आणि काही ऑफिसचं अर्जंट काम असल्या कारणाने आपल्याला लवकर जाता नाही आलं. त्याच्यामुळे आता मस्त 4-5 दिवसाची सुट्टी टाकली आहे. 4-5 दिवस मस्त गावाकडं बागडायचा विषय.
मित्रांनो, आपण आलेलो आहे सरकारांच्या घरी आणि सरकारी तर रस्त्यात येऊन उभा राहिली. तर मित्रांनो, आपण सरकारांना उचललेलं किडनॅप केलंय त्यांच्या घरून आणि आपण चाललोय आता हळूहळू परत घरच्या दिशेने, म्हणजेच केंद्र खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर इकडे. मग क्लासमेट जायचं भेटायला. असं वाटत नाव नाही आठवत. क्लासमेटचे नाव कसं काय नाही आठवत तुला? सगळ्यांच्या स्टोरी लक्षात राहतात, मोजके पोरांच्या. कोण कोण लक्षात राहतंय? खरं सांग कसं आहे मग? गाडी न्यायची का तुमची एवढ्या? असं वाटतंय मला. का वेळ लागेल. काय करायचंय घरी जाऊन? उद्या यायचंच आहे राहुरीला. बाळाची कानात ते टोचायचं. उद्या टोचायची का? तू उद्या कुठं सुट्टी घेते? रविवार आहे. मित्रांनो, गाव म्हणलं ना तर सगळ्यात असतं ते महत्वाचं गावची नदी. ही आहे आपल्या गावची नदी. नाही, हे आहे ट्रॅक्टर, हे आहे गाया आणि ही आहे मुळा नदी आपल्या गावची, आमच्या गावाची, म्हणजे केंद्र खुर्दची मुळा नदी. सध्या पाणी नाही मुळा नदीला. केंदळ खुर्द नाही, केंद्रची मुळा नदी. आणि इथं आहे एक आशिक उभा. वो उसके गर्लफ्रेंड को बोल रहा है तू बोलेगी या ना बोलेगी बोल, नहीं तो मैं यहाँ से कूद दूंगा, जान दे दूंगा. सैयारा करते हुए. तर मित्रांनो, आपण आपल्या गावात आलेलो आहे आणि ही आहे आपल्या गावची चौफुली. तुमच्याकडे असते का चौफुली? 4 दिशाने रोड जाणार आहे, त्याला म्हणतात चौफुली. आणि इकडे चाललोय आता आपण आपल्या घरी. हा सरळ जो रोड आहे ना, हा समोर रोड जातो शनी शिंगणापूर. आणि मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे आपल्या घरी. पोहोचलेलो आहे आपण आपल्या घरी. आता हे आहे आपलं होम, गावाकडचं घर बघा. मोठे चला.